तर हे आत्ता डोळं भरलेला प्लॉट आहे आणि आज साधारण 18 फेब्रुवारीला प्लॉट डोळं भरला पडायला एका दुसरा दिवस मागं पुढं होईल. पण तर 10व्या दिवशी द्राक्ष बागेत डोळा भरताना फेब्रुवारी महिन्यात ज्यावेळेला हे डोळा भरला आहे आणि डोळा भरत असताना जे आता मार्च एप्रिलमध्ये जे डोळं भरणार आहेत किंवा फेब्रुवारी जे डोळं भरणार आहेत तर त्याला कसं आहे, आता हे पूर्ण काढलेलं होतं, हे नंतर फूट आल्या, हे काय झालंय नंतर फूट आल्या. आणि आता जर इथं बघितलं तर आपला जो हॉटेलमध्ये जे जेवणाचा कागद असतोय पॅकिंग करून देतात, तर हा पॅकिंग कागद इथं ह्याला घातला आहे की जेणेकरून इथं उडद्या वगैरे खायला नको आणि ह्युमिडिटी तयार होण्यास ह्याला काय करायचं आहे, आता ह्याला पेस्टिंग करून घ्यायचं आहे आणि पेस्टिंग करून परत एकदा आणि हा कागद आहे असा ह्याला घालायचा, जेणेकरून काय होतंय की हा लावायला वगैरे बरा पडतोय म्हणताना हा कागद ह्याचा यूज केला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं डोळं भरत असताना जिथं आत्ता डोळं भरायचं आहे तर आता ह्याला मी तर माझ्या तर माहितीप्रमाणे 15 टनाच्या 12 टनाच्या पुढं जायचा आम्ही निश्चय केला आहे. आणि त्या पद्धतीनं सुनील पाटील बेडक की आपल्याला माल भरपूर काढायचा आहे त्या पद्धतीनं आपण इथं काम पण करायला चालू केलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे डोळं भरायचं आहेत आणि डोळं भरत असताना आपल्याला काडी कशी पाहिजे, काडी ही साधारण लाल रंगाची आणि रसरशीत काडी जास्तीत जास्त निवडायची, जसं जेणेकरून आता तिथं जे जास्तीत जास्त अशा पद्धतीची जी काडी असत्या तर याच्यावर चांगल्या पद्धतीने डोळा फुटतोय. आणि जेवढी लवचिक केसरी कलरमध्ये किंवा लाल कलरमध्ये काडी असेल तेवढा चांगला डोळा फुटतोय. तर अशा पद्धतीनं ही बाग आपल्याला जास्त चांगल्या आणि उत्पादन चांगलं काढायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीनं आपण नियोजन करायचं आहे. धन्यवाद.